त्या बाबतीत असं झालं की सुंदर असण्याचं जेवढा कॉम्प्लिमेंट मिळतात कधीतरी डिसएडव्हान्टेज झालं कधी नाही. 80% डिसएडव्हान्टेजेस झालंय. सी तू कर्स्ड ब्युटी म्हणजे आता हे खूप असं मे बी निगेटिव्ह साईडला जाईल, पण तुझ्याशी मी एवढी कम्फर्टेबल आहे आणि आपण काय खूप असं फॉर्मल इंटरव्ह्यू नाही करत. दिस इज लाईक अ टॉक. तर कर्स्ड ब्युटी, कारण मी नेहमी म्हणते की सुंदर असण्याचे ना मला डिसएडव्हान्टेजच झालंय. एक तर पहिले तर करिअरमध्ये, पर्सनल लाईफ मध्ये नाही. पर्सनल लाईफ मध्ये तर इट्स लाईक सोसायटीमध्ये तुम्ही जितके सुंदर तितकं तुम्हाला प्रायोरिटी मिळते. खोटं का बोलू. म्हणजे आजही ओ किती छान गोरी आहे, सो घारे डोळे. म्हणजे मी आणि समजा माझ्याबरोबर माझी कुठली मैत्रीण गेली तर ती नेहमी म्हणते की तुलाच बघणार आणि तुलाच पहिले चूज करणार. ते झालंय, ते होतं. माझं इम्प्रेशनच लवकर पडतं. म्हणजे खरं दिस इज आय एम ब्लेस्ड आणि आय हॅव एन्जॉयड इट. आय एन्जॉय, असं काही नाहीये मी का म्हणू नाही बहुत ही हे नाही. आय एम ब्लेस्ड, आय एम ब्युटिफुल, टचवूड. पण करिअर वाईज किंवा नेहमी ना ब्युटीला ब्लॉन्ड ब्युटी असं उपमा दिली जाते की अक्कलच नाहीये जसं काय बोलतात. म्हणजे ब्युटी विथ ब्रेन्स खूपच वेगळं असतं. ब्युटी विथ ब्रेन्स मध्ये फक्त मिस युनिव्हर्स, मिस इंडियाला जातात. बाकी हे म्हणजे बाकी सुंदर मुली तर डंबच असतात. तर ते इनोसन्सी आणि एक तर डम असण्यामध्ये खूप फरक आहे. इनोसंट असणं आणि मी माझं कोर इनोसंट ठेवणं म्हणजे मी मूर्ख आहे असं नाहीये, पण सुंदर असल्यामुळे ते खूप गृहीत धरलं जातं की मूर्खच आहे, डंबच आहे. मग माझं करिअर वाईज मला रोल्स खूप लिमिटेड मिळतात. करेक्ट. एक तर डोळ्यांमुळे निगेटिव्ह रोलच मिळतात. मला ऑलवेज निगेटिव्ह रोलच ऑफर झालेत. नाही तर मग असं रॉयल आहे म्हणून मग हिस्टॉरिकलच झालेत. मला कधीच गर्ल नेक्स्ट डोअर रोल नाही झाले कधीच. म्हणजे आजच मी डबिंगला गेलेले तर माझं तिकडचा जो असिस्टंट डिरेक्टर आहे यश, तो म्हणाला एक वेब सीरीज के लिए ना प्लीज तेजा फोटो भेजना, बट तुम लाइक चॉल वाली सिंगल मदर और नॉर्मल कपड़ों में कुछ काम किया होगा ना वो भेजो. आणि म्हणलं असा रोलच नाही मिळाला मला कधी. आय हॅव नेव्हर गॉटन अ रोल बिकॉज पीपल थिंक सुंदर मुली एक नॉर्मल सेटअप मध्ये सुंदर मुली जन्मालाच येत नाही असं काय आहे. म्हणजे हे कुठलं दिस इज रॉंग. तर मला वर्क वाईज खूप प्रूव्ह करावं लागलं स्वतःला खूपच. आणि आता पण बघ ना, आता पण नेगेटिव्हच करते मी. सो खूप डिसएडव्हान्टेज वर्क वाईज झालंय. लाईफ मध्ये मला खूप ऍडव्हान्टेजेस मिळालेले बिकॉज पीपल चूज मी. मग कुठल्या जॉब इंटरव्ह्यूला गेले कामाच्या नाही, म्हणजे समजा कुठलं असेल फॉर दॅट मॅटर माझं काही ऑफिशियल काम असेल आणि इफ आय गो टू मीट इम्प्रेशन वेगळं पडतं. आता आपण कसे दिसतो ना याचा आपण फायदा करून घेणं. म्हणजे मी अरे यार आपला म्हणजे गैरफायदाच होतोय, गैरसोय होतोय हे रडण्यापेक्षा प्रेझेंटेबल राहून छान राहून आपल्याला लिमिटेशन माहिती कोणाला कुठपर्यंत येऊ द्यायचं. शक्यतो ट्रॅप मध्ये मी सुंदर आहे म्हणून कोणी मला बोलल्यामुळे मी कधीच भाळून काय म्हणतो आपण त्याच्यात वाहवत गेले नाहीये. पण मी माझं नेचर असे मी समोरचा फेस व्हॅल्यूला घेते. म्हणजे तू जर म्हणाली ना की मी 10 दिवसाने ताई हे करीन आणि मग मी तुला दाखवेन, मला असं तुझ्यावर लगेच ट्रस्ट होईल. त्या नेचरमुळे मी कदाचित बऱ्याच वेळा ट्रॅप्स मध्ये अडकले असते. म्हणजे गैरफायदा विश्वास ठेवणं. लुक्समुळे मी कधीच कोणी मला सुंदर म्हणल्यावर मी लगेच काय हे झालेलं नाहीये. आईला जास्त त्रास झालाय कारण टीनेज इयर्स लहानपणापासून खूप जपावं लागलं. कारण शेवटी आपल्या सोसायटीत तू म्हणाली ना हल्ली तू बघितलं आणि तू खूप छान विषय काढलाय हा. मी इन्स्टावर काय दाखवते हल्ली शाळेत गुड टच, हल्ली नाही शिकवतं गुड टच बॅड टच हे ते आम्हाला शाळेत नव्हतं शिकवलं गेलं. पण आता खूप वेगळं झालंय जग आणि आई माझी पहिल्यापासून खूप अवेअर होती या बाबतीत. सो मी कुठे जाते काय ते सुंदर असल्यामुळे आई खूप प्रोटेक्टिव्ह पॉझिटिव्ह झाली बिकॉज यू नेव्हर नो कोण लहानपणी. सो यंगर आणि टीनेज एज मध्ये आय थिंक माय पेरेंट्स हॅड टू रिअली म्हणजे खूप त्यांना त्रास झालाय, खूप त्रास झालाय. कांट म्हणजे कधी चुकून माकून स्कूलला ट्युशनला भांडून एकटी जायचं ठरवलंय, काहीतरी बोलल्या म्हणजे कुठेतरी अरे चिडवलंय, कमेंट्स केली म्हणून रडत घरी आले आणि मग झालं मग जाऊन भांडा मारा म्हणजे खूप झालंय. घरी कॉल्सच येणार असे रॅन्डम कॉल्सच येणार वगैरे. पण ते माझ्या पेरेंट्सला त्रास झाला याचा
सो पण वर्क वाईज मला खूप सफर झालंय. आय विश पीपल वुड नो की सुंदर असणं म्हणजे तू करीनाचा आता इंटरव्ह्यू बघ ना, मी बघत होते जाने जा, तिने नेटफ्लिक्सवर सिरीज केली, तिने काही मेकअप वगैरे नाही केला आणि वारंवार तिला याबद्दल विचारलं जातं आणि शी से मुझे ऐसा दिखना है क्योंकि मुझे प्रूव करना है मैं अच्छी ऐसी भी एक्टिंग करती हूँ. बिकॉज आपण म्हणतो करीना सो ब्युटिफुल, शी कांट डू अ वेब सिरीज, पण व्हेरएज तब्बू इज ऑल्सो ब्युटिफुल, पण थोडं डस्की आहे आणि हे म्हणल्यावर हो अशी ऍक्टिंग करू शकते. तर सुंदर मुली सिरियस ऍक्टिंग करू शकत नाही हे मला फंडाच कळला नाहीये. आणि ट्रॅप I feel very bad for girls, those who get, होत असेल कॉलेजेसमध्ये किती मुली आहेत ज्या प्रेमात म्हणजे चुका करतात, लग्न करून बसतात बिकॉज त्यावेळेस तो मुलगा तू सुंदर आहे म्हणून मागे. पण माझं कसं झालं, खूप प्रोटेक्टिव्ह याच्यात वाढल्यामुळे म्हणजे माझ्या घरातले सगळेच खूप पॉझिटिव्ह प्रोटेक्टिव्ह माझ्याबद्दल, दे हॅव जस्ट प्रोटेक्टेड मी पहिल्यापासून. असं गेले काही वर्ष म्हणजे पोस्ट कोविड सेकंड वेव्ह नंतर कसं झालंय, कारण आई पण घरी जास्त बिझी झाली आणि एका पॉईंट नंतर ऑफकोर्स आपण इंडिपेंडेंट होतो ना, किती वेळा प्रोटेक्टेड वातावरणात. तर मी तिला सांगते, मी कुठल्या मीटिंग्सला गेले, मी कोणाला भेटले, लेट मी डिसाइड की तो व्यक्ती ती व्यक्ती मला फसवताय का माझ्या इनोसन्सीचा किंवा सुंदरतेचा दुरुपयोग करून घेताय किंवा ऍडव्हान्टेज घेताय, हे मला डिसाइड करू दे. ही माझी स्ट्रगल आहे आता. बरोबर. नाही तर मी कधीच शिकणार नाही. आणि होतं ना मला बिझनेस ऍज सच, म्हणजे मी बिझनेस ऍज सच माझा दुसरा काही बिझनेस नाहीये, पण काही कामं असतात ते मला लोक चूज करण्यात होतं लवकर इश्यू, कारण मी पटकन ट्रस्ट करते, कारण मी प्रोटेक्टेड फॅमिलीत आले. तर मी आईला तेच म्हणते, लेट मी नाव लिव्ह माय लाईफ, फ्रीडम साठी नाही पण टू नो, आय नीड टू नो पीपल. ते खूप महत्वाचं आहे, ते खूप गरजेचं आहे. साधारण असा एक अप्रोच दिसतो की बायका बावळट असतात, मूर्ख असतात, सो त्या काही ना काहीतरी करतात आणि मग तो गोंधळ जो असतो तो व्हिडिओ मध्ये कॅप्चर केला जातो आणि मग असा एक साऊंड येतो विमेन. हो, अच्छा, बघायला पाहिजे. अशा साधारण एक समज आहे, याकडे तू कशी बघते? गमतीत असेल आय डोंट माइंड, मी हेल्दी फेमिनिस्ट आहे. मी अशी नाही घेतला मोर्चा काढला आणि दनादन मारा पुरुषांना, मग त्याला फेमिनिझम नाही म्हणत. मला तेच विचारायचं की तुझी म्हणजे तुझ्यासाठी फेमिनिझम काय आहे, तुझी काय डेफिनेशन, किंवा तू आहेस का? मी हेल्दी फेमिनिस्ट आहे. का सांगते, जिथे ओपिनियन व्हॉइस, मला माझं कुठल्याही रिलेशनशिप मध्ये हेच म्हणणे, ओपिनियन करा, व्हॉइस, तुमचा आवाज तुम्ही काढा, तुम्ही बोला, स्टँड घ्या, पण ऍट द सेम टाइम इतकं पण आहे की समोरच्याला अगदी घालून पाडून बोलून आणि मी म्हणजे असलं माझं काही नाहीये. त्या बाबतीत मी खूपच म्हणजे माझ्या बरोबर कुठलीही व्यक्ती असेल तर दॅट पर्सन इज मोर डॉमिनेटिंग. मी थोडी शांत आहे त्या बाबतीत किंवा मी लवकर गिव्ह इन करते, पण मी जिथे राईट आहे तिथे राईट आहे. त्याबद्दल माझं एक आहे की राईट आहे म्हणजे मला माहिती आहे ना मी चूक नाही करत आहे तर मी राईट आहे. पण याचा अर्थ असं नाही घरदार सोडून मी फेमिनिझम मोर्चे काढा असं नाही. इट हॅज टू बी हेल्दी बॅलन्स. बरोबर. मेन नसेल तर त्या फेमिनिझमला काही अर्थ नाहीये. सो इट हॅज टू बी हेल्दी बॅलन्स. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला जाणवतं, पण पेमेंट म्हण हे म्हणजे आता अब्रॉड खूप चालू आहे, इथे तर ते काय बदलताना मला दिसत नाहीये व्हेरी स्ट्रेंजली. आणि स्पेशली मराठी इंडस्ट्रीत आवाज उठवणं म्हणजे युनिटी तर नाहीच आहे. एक आर्टिस्ट उठवेन, बाकी मला मी उठवलं मला काढलं तर दुसरी जागा घेईल ती, आणि का नाही घेणार, ऑफकोर्स गरज आहे घेणारच. सो ते इतकं आहे ना की बऱ्याच गोष्टींमध्ये आवाज नाही उठवले जात, आणि त्या बाबतीत फेमिनिझम नाही, आवाज उठवण्याला फेमिनिझम नाही म्हणतात, ते व्यक्ती स्वातंत्र्य. माझं ना बिलीफ व्यक्ती स्वातंत्र्यावर म्हणजे हेल्दी वे मध्ये जगू द्या प्रत्येकाने एकमेकांना, आणि छान वे मध्ये. असं पुरुषाला घालून पाडून वगैरेच माझं नाही, पण एकंदरीत हा पुरुष प्रधान जग आहे. इट्स अ मेन डॉमिनेटिंग वर्ल्ड, आणि सहन करावं लागतं. यू हॅव टू, आय हॅव सीन इट. पण त्यातनं हेल्दी वे मध्ये बाहेर येणंच त्याला पर्याय, दुसरा नाहीये. पण खूप पुरुष प्रधान सोसायटी आहे आपली, त्याला काहीच करू शकत नाही. त्याला एकच आहे आपले, म्हणजे उद्या मला मुलगा झाला तर मी त्याला तसं वाढवायला बघेन की त्याला एक म्हणजे छान पद्धतीने वाढवीन की तो रिस्पेक्ट करेल. आणि मग कुठलाही पुरुष माझ्या आयुष्यात आला तू तर असाच आहे, तू तर तसाच आहे असं नाही म्हणणार मी. पण माझे ओपिनियन, एक तर मला एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणूनच रेज केलंय माझ्या आई वडिलांनी,
आणि तू दिसली पण बिग बॉस मध्ये. आम्ही सगळे तुला फक्त ते काय म्हणतो आपण नशिबात ते हातावरती आलं म्हणून, अदरवाईज आम्ही जवळपास बघत होतो तू काय पद्धतीने फाईट करत होतीस. मला एक तर अन्याय आवडत नाही, मग तो पुरुषावर असो किंवा स्त्रीवर असो. मला अन्याय आवडत नाही, मला बुळचटपणा आवडत नाही की तुम्ही म्हणजे आय ऑलवेज फील सगळ्यांनीच लीडर व्हावं. फॉलोअर का होता तुम्ही आयुष्यात. आताही सेटवर कदाचित प्रोडक्शन समटाइम्स मस्ट बी अँग्री, म्हणजे अँग्री नाही चिडत असेल. आता जसं डेंग्यू एवढं होतंय आणि मला जाणवलं समजा की हे आई मस्त म्हणजे माझ्या असिस्टंटला डेंग्यू झाला, मग आमच्या सेटवर एकाला झाला. प्रोडक्शनची चूक नाही, हे नाही होतच आहे, पण माझं म्हणणं मोर प्रिकॉशन्स घ्या ना. बरोबर. मी त्याच्यावर 2-3 दिवस सतत बोलवते, उधर गुड नाईट लगा, उधर ये करो आप, ये करो, मग मारा, मग अगरबत्ती लावा, हे करा. आणि आई पण मला फोनवर म्हणाली की तुम्ही अवेअर राहा ना, तुम्ही सांगा, तुम्ही तिथे कामाला जाता, तुम्ही कळवा की स्वच्छ ठेवा, 2 दिवस सुट्टी असेल तेव्हा फवारणी करा. हे मला खूप लिडरशिप क्वालिटी मला ना आय एम ब्लेस्ड की आहे, म्हणजे घरातनं खूप दिल्या जाते ती. मग मी तिथे ते बोलते, मग मी पुढच्या वेळेस शिकते ओके काही असं असेल तर आपण आवाज उठवाल. आता हा आवाज उठवलाय इरिस्पेक्टिव्ह मी मुलगी किंवा मेल आहे, मेल ऍक्टर असते तरी बोलले असते, फिमेल आहे. पण पुरुष प्रधान असल्यामुळे मुलगी तर ते दिसण्यात येणार, ही दिसते, ही ते सांगते, ही तिथे सांगते. मग मी किचन मध्ये जाते, पॅन्ट्री साफ करके रखो. कधी वाटतं आपले इंटरव्ह्यू होता, अरे काय बनवतं हे ऍक्ट्रेस, असं इंटरव्ह्यू होऊ शकतो. तर हे अवेअरनेस झाला. यात स्त्री पुरुषाचं काही नाही, पण एक स्त्री जास्त अवेअर असते पुरुषापेक्षा. म्हणत असेल मी ते उभा राहून क्लोज घेते. मल्टीटास्किंग असते, त्यामुळे आपण जास्त प्रकर्षाने आपले दिसतात गोष्टी. पण आपण मला असं वाटतं माइल्डली अग्रेसिव्ह व्हायची टॅक्ट यायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला.